मुंबई येथे राज्य मित्रमंडळाच्या शपथविधी पार पडल्यानंतर आज परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या नेतृत्वात जल्लोष साजरा करण्यात आला। बँड बाजा, पथक, फटाके वाजवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आनंद उत्सव साजरा केला। यावेळी एकमेकाला पेढे भरवत आनंद व्यक्त करण्यात आला। सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्यापासून परभणी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये उत्साहाचं वातावरण होतं। अजित पवार हे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे निश्चित असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला। मुख्यमंत्रीपदी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, नेते आदरणीय अजित पवार साहेब शपथ घेतली। त्याबद्दल आम्ही शहर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी आशीर्वाद करून या ठिकाणी परभणीकरांच्या वतीनं या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला। पुढील काळामध्ये यातील दुसरी गोष्टीच्या माध्यमातून परभणी आणि परभणी शहराचा विकास कसा करण्यात येईल या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असणार आहे। आणि या आजच्या शपथविधीला आदरणीय मोदी साहेब आणि सर्व केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्रातले सर्व दिग्गज उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आणि उपमुख्यमंत्रीपदी या नेत्यांची निवड झाली। तर शहर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुढील काळामध्ये परभणीचा विकास महायुतीच्या माध्यमातून आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा आणि परभणीमधून जे राष्ट्रवादीचे प्रतिनिधित्व प्रावीण सुटीकर यांच्या माध्यमातून कसा विकास करता येईल यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत। मंत्रिपद प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।